नमस्कार सगळ्यांना. आज 21 एप्रिल 2024. रिसेंटलीच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील जे काही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत यांना तिथले जर परवाना कायम ठेवायचा असेल त्यांचा, तर त्यांना मराठी येणं अनिवार्य केलेलं आहे. तर या मराठी अनिवार्यते विरुद्ध 4 मे रोजी जे काही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत ते आंदोलन करणार आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी एक मार्मिक लेख लिहिलेला आहे. तर तो फेसबुकवर त्यांच्या मला सापडला. तर तो लेख मी आज वाचून दाखवणार आहे. खूप सुरेख लेख आहे आणि हा सगळा लेख वाचून झाल्यावर तुम्हाला एकंदरीत सगळी पार्श्वभूमी कळेल आणि नक्की काय विषय हे सगळं तुम्हाला कळेल. तर मी लेख वाचतोय. नमस्कार. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक हो. खरं तर यापुढे बांधवांनो आणि भगिनींनो असं लिहिण्याची माझी इच्छा आहे, पण महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी माणसावर अजिबात प्रेम न करणाऱ्या आणि त्याची लाज न वाटता अभिमान वाटणाऱ्या लोकांना बांधव म्हणणं जवळपास अशक्य आहे. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांवरून असं दिसतं की तुम्ही आणि तुमचे तोतया समाजवादी पुढारी 4 मे 2026 पासून संपावर जाणार आहात. सर्वप्रथम या निर्णयाबद्दल मी तुमचं स्वागत करतो. तुमच्यापैकी बहुतेकांच्या मनामध्ये महाराष्ट्राने तुम्हाला पोटाला लावूनही महाराष्ट्राबद्दल तुम्हाला किंचितही कृतज्ञतेची भावना नाही याची आम्हाला जवळपास खात्री होतीच, पण ती खात्री 1000% परावर्तित केल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार. खरं तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. या देशाची रचनाच तुमच्या स्वागतासाठी आम्ही पायगाड्या घालाव्यात या हेतूने झाली आहे. आम्ही कधी कधी रागावून बिमारू प्रदेशाला गायपट्टा असं म्हणत असलो तरी तुम्ही या भारत मातेचे पवित्र अपत्य आहात आणि आम्ही म्हणजे सगळे कामधंदे सोडून हिमालयाच्या मदतीला वेळी अवेळी धावून जाणारे लोक तुमच्या दीर्घकालीन वसाहतीतील मांडलिक आहोत. एवढंच तर आम्हाला कळायला पाहिजे होतं. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. घटनेच्या कलम 19 प्रमाणे सगळ्यांना सगळीकडे जाण्याचा राहण्याचा हक्क आहे, पण तुम्ही लोक फारच कामसू आहात आणि तुमच्या राज्यकर्त्यांनी तुमच्या कामसूपणाला प्रेरणा देत अशा दारिद्र्य आणि वंचिततेची सोय तुमच्या राज्यात पुरेशी करून ठेवलेली आहे. या देशातल्या रेल्वेचे नाव कागदोपत्री भारतीय रेल्वे असलं तरी प्रत्यक्षात ती उत्तर भारतीय रेल्वे आहे. हे उत्तर भारतातून देशभर जाणाऱ्या गाड्यांच्या संख्येवरून तर कळतंच, पण प्रत्येक रेल्वेतल्या प्रत्येक संडासात हिंदीतून लिहिलेला फलक वाचल्याशिवाय कोणत्याही भारतीय माणसाला मोकळं होता येणार नाही याची निर्विवाद सोय मायबाप सरकारने करून ठेवली आहे. तुम्ही म्हणाल की आम्हाला तुमचा राग येतो. खरं तर तुम्हालाच आमचा राग यायला पाहिजे. मुळात महाराष्ट्रासारख्या राज्याची निर्मिती तुमची वसाहत म्हणूनच झाली आहे. मात्र शालेय शिक्षणापासून मराठी लोकांच्या अभ्यासक्रमात या गोष्टीचा अनिवार्यपणे समावेश न केल्यामुळे आम्हा लोकांना हे राज्य उगाचच आमचं वाटतं आणि मग तुमच्याशी खुमखुमी येते. आमच्या दुर्दैवाने शिवाजी महाराजांसारखा एक महान माणूस येथे होऊन गेल्याने आम्हाला सारखं आरशात बघून लाजिरवाणं वाटतं आणि मग संघर्षासाठी आम्ही आमच्या गंजलेल्या तलवारींना धार काढतो. पण खरी धार तुमच्या रिक्षा आणि टॅक्सी, तुमच्या अनधिकृत उभ्या केलेल्या झोपडपट्ट्या, त्यांचं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून काडीपेट्याच्या इमारतींमध्ये झालेलं रूपांतर, भाज्यांपासून पाणीपुरीपर्यंत सर्व उद्योगधंद्यांमधलं तुमचं अस्तित्व, यावरून आम्हाला खरं तर कळायला पाहिजे की या देशात काम करायचं असेल तर ते उत्तर भारतीयांकडनं शिकावं. पण आम्ही तरी कोणाकोणाकडून काय काय शिकणार? जैनांकडून आम्हाला शाकाहार शिकावा लागतो, मारवाड्यांकडून भांडवलाची उभारणी करावी हे शिकावं लागतं, दाक्षिणात्यांकडून डोसे शिकावे लागतात. सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं म्हणून सहिष्णुता शिकावी लागते. तुमच्यातल्या हिंदू मंडळींना सांभाळायचं म्हणून छठपूजेचे निर्माल्याचे कलश भरून ठेवावे लागतात. तुमच्यातल्या वहाबी आणि देवबंदी मुसलमानांना सांभाळायचं म्हणून आम्हाला हमीद दलवाईंना बाजूला ठेवावं लागतं. थोडक्यात तुम्ही एवढे महत्वाचे आहात की मराठी बोलणारा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध, गावगड्यातला जैन या सगळ्यांच्या अस्तित्वाची सुरळी करून ती कोपऱ्यात ठेवावी लागते आणि हा देश सांभाळण्याचा ठेका आम्हीच अंगावर घेतला आहे असं समजून कॉस्मोपॉलिटन होत फक्त क्रियापद मराठीत असलेलं मराठी बोलावं लागतं. महात्मा फुल्यांनी अविद्येने काय अनर्थ केले आहेत हे आम्हाला सांगून ठेवलंच आहे, पण परप्रांतीयांनी काय अनर्थ केला आहे तो अनुभवायचा, पण त्याबद्दल आवाज करायचा नाही अशी शिक्षा आम्हाला मिळाली आहे.
आमचे मराठी रिक्षा टॅक्सीवाले काही देवदूताचा अवतार नाहीत, पण ते या राज्याचा, इथल्या मातीचा भाग आहेत. तुम्ही 2,000 मैलांवरनं इथे येता. आधार कार्ड आणि अधिवासाचं प्रमाणपत्र कसं मिळवता हे जगजाहीर आहे. त्याच्या आधारे तुम्हाला रिक्षा टॅक्सीची परवाने कसे मिळतात हेही सहज कळण्याजोगं आहे. हे सगळं दलालखोरी करणाऱ्या मराठी लोकांच्या मदतीने होत असल्याने तुमची भीड चेपलेली असणं स्वाभाविकच आहे. त्यामुळे गुवाहाटीच्या टोळीतल्या प्रताप सरनाईकांनी कधी नव्हे तो मराठी धार्जिना निर्णय घेण्याचा विचार केलाय. आम्हाला एवढं तर कळतं की पाशवी बहुमतवाल्या आणि गुवाहाटी टोळीवाले यांच्यात सध्या जी एक रक्तरंजित लढाई सुरू आहे, त्या लढाईचा एक भाग म्हणजे मराठीच्या आग्रहाचं धोरण आहे. काही का असेना, मीरा भाईंदरला आल्यावर काही का असेना माझ्या तोंडातून आपसूक हिंदी येतं असं लाजीरवाणं विधान करणारा माणूस मराठीच्या आग्रहाची जाहीर भूमिका मांडतो, हे काव्यात्मक न्यायासारखंच आहे. स्वाभाविकच तुम्हाला हे नको आहे. तुम्ही उत्तर भारतीय हिंदू असाल तर भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा असं म्हणत गायपट्ट्यात जो उन्माद सुरू झाला आहे त्याचे तुम्ही वारस आहात. उत्तर भारतीय मुसलमान असाल तर देवबंदी आणि वहाबी पद्धतीचे आहात. लोकशाही वगैरे गोष्टी तुमच्या गावी पोहोचल्याच नाहीत. त्यामुळे भाषावर प्रांतरचना झाल्यावर त्या त्या राज्याची राजभाषा शिकणं अनिवार्य आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्हाला मिरच्या झोंबतात, मुळव्याध उठतं आणि मग लष्करे नोएडामधील गोदी मीडियाचे अँकर मराठी लोक प्रतिगामी, संकुचित, राष्ट्रद्रोही आहेत असं सगळ्यांना सांगत राहतात. काही अपवाद वगळता आमची माध्यमं नरोवा कुंजरोवाच्या भूमिकेत असल्यामुळं आणि आमचे मराठीवादी राजकीय पक्षांसह जवळपास सर्व राजकीय पक्ष निर्णायक आणि टोकाची भूमिका घेत नसल्यामुळं स्थलांतरित आणि परप्रांतीय असूनही तुम्ही आमचे मायबाप झालेले आहात. त्यातही चळवळी चालवणारे आमचे मित्र या गरिबांविरुद्ध संघर्ष करून काय करायचं, आपली खरी लढाई भांडवलदारांविरुद्ध असली पाहिजे असं सांगून आम्हाला हतोत्साहित करतात. पण भांडवलदारांविरुद्धची लढाई लढताना ते सोबत असतील याची खात्री देता येत नाही. जागतिक भांडवल आणि धार्मिक मूलतत्ववाद यांचा समसमा संयोग झाल्यानंतर जी फॅसिस्ट राजवट उभी राहते ती एखाद्या देशात उभी राहिल्यावर तिला भाषा संस्कृतीच्या राजकारणाने कसा छेद द्यायचा हे कोणाला कळतही नाही. आणि ज्यांना कळतंय त्यांचं म्हणणं समाजापर्यंत पुरेसं पोहोचतही नाही. अशा परिस्थितीत तुमच्या लाखोंच्या मोर्चाला आमच्या शुभेच्छा. हे दृष्ट महाराष्ट्र सरकार मराठी सक्ती करणार असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून तुम्ही तुमच्या 15 लाख रिक्षांमधून किमान 45 लाख लोक भरून तीव्र वेगाने आपल्या गावाकडे कूच केले पाहिजे. युद्धाचा काळ आहे, त्यामुळे मध्ये डिझेल, पेट्रोल, सीएनजी न मिळण्याची शक्यता अधिक. प्रवास वाटेत थांबून परत यावं लागू नये म्हणून पुरेसं बॅरेल भरून तुम्ही आपला प्रवास सुरू करावा. अजित पवारांच्या विमानात जर काही बॅरेल इंधन असू शकतं तर गरीब रिक्षा टॅक्सीवाल्यांकडे असे इंधन असायला काय हरकत आहे. तो इंधन समानतेचाच भाग आहे असं आम्ही मानतो. मजल दरमजल करत तुम्ही अत्यंत सुखासीन, प्रगत आणि धर्माची छाया असलेल्या बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड या देवभूमीतील प्रदेशांमध्ये आनंदाने परत जावं. मराठी लोक वाईट आहेत, त्यांची खोड मोडलीच पाहिजे. हवं तर हे आळशी लोक तुमच्या जागी रिक्षा चालवू शकतात का? इथल्या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्यांनाही पाठदुखी होते की नाही हे सगळं तुम्हाला नोएडातील चॅनलवरून नियमित कळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तुम्ही कपड्यांना इस्त्री केली नाही तर मराठी लोकांना नागडं फिरण्याची वेळ येईल. तुम्ही पाणीपुरी तयार केली नाही तर मराठी लोक उपाशी राहतील, त्यांना विड्रॉल सिम्पटम येतील. तुम्ही फळं विकली नाही तर मराठी लोक फळांची नावं विसरून जातील. तुम्ही मासे विकले नाहीत तर मराठी कोळणी कोट्यवधींचा फायदा करून घेतील. तुम्ही MR झाला नाहीत तर डॉक्टर लोकांना चैन पडणार नाही. तुम्ही प्लंबिंग आणि इंटरियरची कामे केली नाहीत तर महाराष्ट्रातील मराठी लोक पत्रे टाकून राहतील. आणि या अर्थव्यवस्थेत जे अब्जावधी रुपयांचं योगदान तुम्ही देत आहात ते तुमच्या अनुपस्थितीमुळे बंद झालं तर मराठी लोक आणि पर्यायाने महाराष्ट्र देशोधडीला लागेल आणि मग इथले लोक तुमच्या राज्यामध्ये रोजगार करायला येतील. तेव्हा तुम्ही त्यांच्यावर हिंदीची सक्ती केली पाहिजे आणि आता कशी अद्दल घडवली असं म्हटलं पाहिजे. तर मराठी लोक हो, आता आपण पुन्हा एकदा घाबरून जाण्याची वेळ आली आहे. गुजराती मारवाड्यांचा पैसा नसेल तर मराठी माणूस भिकारी ठरतो. दाक्षिणात्यांसारखं इंग्रजी येत नाही, उत्तर भारतीयांसारखं कष्ट करत नाही. म्हणजे थोडक्यात आपण एक स्वतंत्र भाषक समाज म्हणून जगायलाच पात्र नाही आहोत. हे सगळं आपल्याला समजावून सांगण्यासाठी नियतीनं शशांकराव, रामदास आठवले, वर्षा गायकवाड, संजय निरुपम अशा अमराठी आणि मराठी भैयांची नियुक्ती केली आहे. तर आता आपल्या पुढे 2 मार्ग आहेत. सपशेल माघार घ्यायची आणि मराठी आग्रह धरल्याबद्दल 107 उठाबशा काढून या आदरणीय परप्रांतीयांची आणि मराठी भैयांची माफी मागायची, किंवा महाराष्ट्र धर्मावर आधारित मराठीकरणाची पूर्ण नव्याने सुरुवात करायची.
काय करायचं ते ठरवूया येत्या 1 मे रोजी. कारण अद्याप तरी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र दिनही आहे. आपला डॉक्टर दीपक पवार, अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र. तर याच्यावर अजून काय मी वेगळं बोलण्याची काही गरज नाही. मुळात भारताची रचनाच ही भाषावर प्रांतरचना झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक भाषेला एक वेगळं अस्तित्व असावं. ती भाषा टिकण्यासाठी, टिकून राहण्यासाठी तिथल्या राज्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, हाच त्यामागचा मूळ हेतू आहे. तर मग तिथल्या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी किंवा लोकांनी जर त्या त्या भाषेचा आग्रह धरला तर यात काही वावगं नाही असं मला वाटतं. शेवटी आपण बघू, 1 मेला भेटू सगळे. डॉक्टर दीपक पवार हे प्रचंड मेहनती आणि तर्कशास्त्रीय त्यांचं विचार त्यांनी मराठीबाबत आणि महाराष्ट्र धर्माबद्दल, मराठी कारणाबद्दल त्यांनी त्यांचे विचार परखडपणे आतापर्यंत ते मांडत आलेले. इथूनही पुढे ते मांडतील. त्यांचे तुम्हाला जर काही ह्याबद्दल काही शंका असतील तर कृपया त्यांचे काही तुम्ही इंटरव्ह्यू बघा किंवा त्यांचे काही भाषणं बघा. रिसेंटली त्यांनी देवगिरी कॉलेज, छत्रपती संभाजीनगर इथे त्यांनी भाषण केलेले आहेत. तसंच ते वेगवेगळ्या लोकांसोबत त्यांच्या मुलाखती सुद्धा देतात ते. तर त्यातनं एकंदरीत महाराष्ट्र कारणाची तुम्हाला म्हणजे महाराष्ट्र कारण नक्की काय की मराठी कारण नक्की काय ह्या गोष्टी तुम्हाला कळतील अशी अपेक्षा आहे. तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर नक्की कळवा. नसेल आवडला तरीही कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.